शेवटी स्वतःच्या इच्छेपुढं सगळ्या गोष्टी छोट्या असतात ना, असं मी का म्हणते ते तर मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी रामकृष्ण हरी मंडळी. आज शिवबा झोपला होता त्यामुळे अनुश्रीला आणायला मी एकटेच गेलेले. मग काय माझं पिल्लू कसं वाट बघत बसलं आहे बघा. पिल्लूला घेतलं. आज पिल्लूची तब्येत थोडीशी ठीक नव्हती. म्हटलं थोडंसं तिच्या मनासारखं करावं. कुरकुरे आणि कॅडबरी घेऊन दिली आणि मॅडम मात्र पेन्सिलचा बॉक्स मोकळाच घेऊन आले होते आणि पेन्सिल कोणाला देऊन आली काय माहिती. त्यानंतर मी असं म्हणाले होते की इच्छेच्या पुढं काहीच नाही चालत, कारण हे ना अहोनी चक्क डाएट सोडून मला ना गरम गरम भजी मागितलेली ते हे मिरची भजी. मग काय केलं ना बेतावराव, खरंच खूप छान झालेले बरं का भजी. आणि एवढ्या दिवसातून असं तेलकट खाते, असं गरम गरम खाते ना मी, काय सांगू तुम्हाला की मला खूपच छान वाटतो. कारण बरेच दिवसातून भजी खाल्ली मी. गावी खाल्ले होते, गावी गेलेले तेव्हा सुट्टीला, त्याच्यावर आत्ता खाल्ले. त्यानंतर थोडंसं पीठ उरलं होतं, त्यात काय मिरची बसत नव्हती. मग म्हटलं त्यामध्ये कांदा भजी करून घ्यावीत. मस्त एक कांदा चिरला आणि मस्त खेकडा भजी करून घेतले. 2-4च भजी घेतले प्लेटमध्ये आणि बाहेर येऊन बसले. मग काय असं गॅलरीत बसून असं मस्त समोर असं ढग आलेलं, पाऊस पडतोय असा बारीक, आणि त्यात भजी आणि सोबत मिरची, काय कॉम्बिनेशनच भारी असतं ना. आणि इथे पण शिवबाचं मध्ये मध्ये करायचंच आहे. आणि मी ना एक टोमॅटोची स्लाईस पण कापून टाकलेली. म्हटलं कसं लागते बघावं, तर तेही मला छान वाटलं. आणि इकडे शिवबाचं आणि अनुचं मध्ये मध्ये तर काय मॅन्डेटरीच आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडत असते तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आईस्क्रीमवाला ना हा शांत मात्र जात नाही बरं का बिल्डिंग खाली. बाय बाय.